हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा हा व्हिडिओ असणार आहे ऑल अबाउट नायका हॉल. जे मी नायकावरून काही प्रोडक्ट्स मागवलेत किंवा मी परचेस केलेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यातले माझे फेवरेट्स कोणते किंवा त्याबद्दल माझे रिव्ह्यूज काय ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला आज मी इथे एकदम मेकअपमध्ये दिसत असेल कारण ह्या आधी मी अजून एक शूट केलंय, दुसऱ्या रील्स वगैरे केल्यात. सो त्याच्यासाठी मी हे शूट करण्यासाठी पण मी हाच सध्या मेकअप ठेवलेला आहे. सो येस, आपण पुढे व्हिडिओ बघूया की मी कुठले कुठले प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवते जे की मी नायकावरून ऑर्डर केलेले आहेत. सो येस, तर फर्स्टली आहे हा बेला विटाचं चिक टेंट आहे. हे दिसत असेल तुम्हाला, बेला विटाचं चिक टेंट आहे. हे आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. चिकवर पण लावतात, इथे आईजवर पण लावतात आणि लिप्सवर पण लावतात. हे माझं मी रेग्युलर यूज करते आणि खूप लॉंग लास्टिंग आहे आणि पिगमेंटेड पण आहे खूप जास्त. एकदम ह्याचा आहे ना असं चेरी रेड कलर आहे सी, आणि खरंच खूप छान. मी ह्याला खूप दिवसापासून यूज करते रेग्युलरसाठी. सो दुसरं कुठलं मी अजून ट्रायच नाही केलं कारण मला हेच खूप आवडलेलं आहे. सो तुम्ही पण हे प्रोडक्ट ट्राय करू शकता नक्कीच. नेक्स्ट आहे हा इनसाइटचा मस्कारा आहे. हे मी फर्स्ट टाइम असलं काहीतरी इनसाइटचं यूज करते. मोस्टली मी इनसाइटचं कधी यूज नाही केलेलं, स्पेशली मस्कारा वगैरे. सो मी म्हटलं ट्राय करून बघावं आपण कसं आहे. त्याला आहे ना इथे असं ओपन केल्यानंतर इथे ब्रश आहेत. सी, तुम्ही ह्याने कोम करू शकतात. कधी कधी तुम्ही आयब्रोज पण ह्याने कोम करू शकता. आयब्रोजसाठी पण हे खूप युजेबल आहे आणि आयलॅशेससाठी पण खूप युजेबल आहे कारण ह्याला वरती ब्रश पण आलेला आहे आणि ह्याचं जे आतमधलं हे आहे ना, मी ओपन करून दाखवते. हे पण खूप लाईट वेट आहे जे की तुम्ही इथे पण यूज करू शकता आणि नंतर मग ब्रशने कोम करू शकता. हे एवढं छान फिनिश देत आहे, म्हणजे मी बिलकुल एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढं छान असेल म्हणून. पण खूप छान आहे आणि खरंच खूप वेळ टिकतंय. हे मी खूप वेळेस आत्तापर्यंत यूज केलं आहे. सो हे मला तर खूप आवडलेलं आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता हे प्रोडक्ट. सो येस, आता देन नेक्स्ट आहे हे एलेगलचं प्रो कन्सिलर, जे की हे HD फिनिश देतं. खूप छान कन्सिलर आहे. फक्त ह्या कन्सिलरवर सुद्धा रेग्युलर मेकअप होऊ शकतो. ह्या आधी पण मी एक माझा रेग्युलर मेकअपचा व्हिडिओ टाकला, त्यात मी हेच कन्सिलर यूज केलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे आणि खूप जण यूज करतात हे. मी पण यूज करते. हे प्रॉपर माझ्या शेडचं आहे. सो हे पण खूप छान फिनिश आहे ह्याची, लॉंग लास्टिंग आहे. एकदम मस्त प्रोडक्ट आहे हे. ह्याच्यावर फक्त ह्या एका कन्सिलरवर पण मेकअप होऊ शकतो, एवढं कव्हरेज देतं हे कन्सिलर. सो येस, तुम्ही पण हे नक्की ट्राय करू शकता. हे पण मी बरेच दिवस झालं यूज करते. जस्ट माझ्या म्हणजे मी पण यूज करते, माझी मम्मी यूज करते, दीदी पण यूज करते. आम्ही सगळे हेच कन्सिलर यूज करतो. हे फक्त माझ्या शेडचं आहे, त्यांच्या शेड्सचं पण आहे दुसरं. सो येस, तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे वॅसलिनचं लिप थेरपी म्हणून एक लिप बाम आहे. ह्याचा शेड आहे रोझी लिप्स म्हणून. ह्याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत. ह्याच्यामध्ये काहीतरी एक चॉकलेट आहे, एक हनी आहे. हा आहे रोझी लिप्स म्हणून. हे खूप क्रीमी टेक्स्चर आहे ह्याचं, खूप क्रीमी टेक्स्चर आहे. हे मी मॉर्निंग आणि नाईटसाठी दोन्हीसाठी यूज करते. तुम्ही पण हे प्रोडक्ट घेऊ शकता. सॉरी, खूप जास्त छान आहे. खूप लिप्सला मॉइश्चराईज करतं, खूप स्मूथ ठेवतं. सो येस, आता सध्या तर मी हेच यूज करते आणि मला हेच खूप आवडलेलं आहे. आजपर्यंत जेवढे काही मी लिप बाम यूज केले त्यापैकी माझं हे सर्वात फेवरेट झालेलं आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया हे मेबेलिनचं एक फाउंडेशन आहे. फुल कव्हरेज फाउंडेशन आहे हे मेबेलिनचं. हे आत्ता ट्रेंडिंगला आलंय, आत्ता ट्रेंडिंगला होतं, सगळे हे ट्राय करून बघत होते. सो मी पण म्हटले की आपण ट्राय करून बघावं. सो मी हे ट्राय पण केलंय. खरंच खूप छान कव्हरेज देतं. ऍक्च्युली ह्याचं थोड्या ना शेड्स तुम्हाला बघून घ्यावे लागतील कारण हे खूप माझ्यापेक्षा, म्हणजे मी मागवल्यापेक्षा थोडंसं फेअर शेड्स आले. सो तुम्ही त्याच्या थोडंसं अजून अंडरटोनचं मागवू शकता, म्हणजे ते तुमच्या शेडचं येऊन जाईल. हे आमच्या शेडचं मागूनही थोडंसं फेअर आलंय, खूप जास्त फेअर आहे हे. सो हे मी नाही जास्त यूज करत. एकदा फक्त मी ट्राय करून बघितलं, पण ह्याचं कव्हरेज, लॉंग लास्टिंग खरंच खूप छान आहे. तुम्ही पण हे रेग्युलर यूजसाठी. नेक्स्ट आहे ही इनसाइटची 24 आवर्सची लिपस्टिक. ह्याचा शेड आहे आय एम द बॉस, 26 नंबर आहे.
सो हा थोडासा आहे ना, ह्याचा शेड थोडा ब्राउनिश मध्ये आहे, ब्राउनिश न्यूड मध्ये आहे हा शेड. माझ्याकडे अजून एक शेड होता बट तो आता संपलेला आहे, त्याला मी खूप दिवस यूज केलाय. तो होता हाऊ आर यू शेड होता तो पण असा पिंकिश खूप छान होता, तो पण खूप भारी होता कलर. आणि हा थोडा ब्राऊन मध्ये न्यूड आहे, तुम्हाला दाखवते मी. थोडासा पिंकिश वाटत असेल तुम्हाला बट हा प्रॉपर ब्राऊन आहे, जो की आपण म्हणजे लिपस्टिक लावली म्हणून असं कधीच वाटत नाही हे लावल्यानंतर. आणि ह्याचं टेक्स्चर पण इतकी स्मूथ आहे, ही खूप स्मूथ आहे, खूप क्रीमी आहे. सो त्यामुळे वाटतच नाही की आपण कुठली लिपस्टिक लावली आहे. सो मी हे रेग्युलर यूज करते कारण त्याचा शेड खूप न्यूड आहे, जो की लिप्सवर लावल्यानंतर असं वाटत पण नाही की आपण कुठली लिपस्टिक लावली आहे. असं नॅचरल लुक देते ही लिपस्टिक खूप छान. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. येस, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट प्रोडक्ट आहे अजून एक लिप बाम. माझ्याकडे भरपूर लिप बाम मी ह्यावेळेस ऑर्डर केलेत जस्ट ट्राय करायला, कारण मी पण खूप सध्या ट्रेंडिंग आलेत. सो मी म्हटलं की आपण ट्राय करून बघूया. येस, हे एक आहे ब्राईटनिंग लिप बाम म्हणून आहे. ह्याचा यूज कधी करायचा माहितीये का, की जेव्हा आपण खूप सनलाईटमध्ये जाऊ किंवा आपण बाहेर जाऊ तेव्हाच ह्याचा यूज होतो, कारण ह्याच्यामध्ये SPF 30+ आहे. म्हणजे लाईक जसं आपण सनस्क्रीन प्रोटेक्ट करण्यासाठी फेसला लावतो तसंच हे लिप्सला प्रोटेक्ट करण्यासाठीचा लिप बाम आहे. सो ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन C पण आहे आणि खरंच खूप छान आहे. जेव्हा आपण उन्हात वगैरे जातो ना तेव्हा मोस्टली आपले लिप्स खूप म्हणजे ड्राय पण पडतात आणि खूप असे पिगमेंट येतं त्याला एक, नाही का. सो माझं पण झालं होतं तसं, त्यामुळे मग मी हे मागवलं होतं आणि मी ट्राय पण करून बघितलं. रिझल्ट खूप छान आहे याचा. सो तुम्ही पण हे यूज करू शकता. तुम्ही हे कधी पण यूज करू शकता, पण मोस्टली जेव्हा आपण सनलाईटमध्ये जातो, जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा हे खूप बेटर राहतं. हा लिप बाम यूज करा. लास्ट एक लिप बाम दाखवते मी तुम्हाला. हा एकदम आता मस्त ट्रेंडिंग आणि फेमस झालेला आहे. हा फॉक्सटेलचा आहे, आय थिंक. हा फॉक्सटेलचा आहे हा. येस, एकदम ब्राईटनिंग लिप बाम आहे. म्हणजे हे एकतर लिप टिंटच आहे एक प्रकारचं, लिप बाम म्हणण्यापेक्षा. म्हणजे हे प्रोटेक्ट करायचं पण काम करतं, परत एक आपल्या लिप्सला एकदम मॉइश्चर ठेवायचं पण काम करतं, आणि हे आपल्या लिप्सला टिंट पण देतं, जे की आपल्याला लिपस्टिक लावायची वगैरे गरज नाही. हे थोडंसं लिक्विड क्रीमी फॉर्ममध्ये आहे, बट ह्याचा कलर ना, सी इथे लावलाय मी, असा कलर आहे ह्याचा. आणि खूप भारी, हे पण एकदम छान फिनिश देतं. मी हे पण यूज करते कारण हर वेळेस लिपस्टिक लावणं पण सारखं सारखं चांगलं नाही. सो मग हे एक फॉक्सटेलचं मला खूप आवडलं, जो की प्रोटेक्टही करतंय आणि लिपला टिंट पण देतंय, की जेणेकरून आपल्याला लिपस्टिक लावायची गरज नाही पडणार. सो येस, हे पण एक खूप छान प्रोडक्ट आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता. आता एक फक्त लास्ट आहे, आता लास्ट बाकी आहे. हे आहे, सी दिसतंय का तुम्हाला, बेला विटाचा परफ्यूम आहे हा. लक्झरी कलेक्शन दिलंय ह्यांनी इथे, बट खूप छान आहे हा परफ्यूम. म्हणजे मी यूज केलाय. सी तुम्हाला दाखवते. असा आहे आणि ह्याचा स्मेल पण खूप छान आहे, खूप जास्त छान आहे. तुम्ही स्मेल पण एकदम असं खूप डार्क नाहीये, खूप म्हणजे खूप सॉफ्टमध्ये. स्मेल पण खूप छान आहे. पण मी हा आतापर्यंत 3-4 वेळेस यूज केलाय, तर मला फक्त ह्याचं एकच माझ्याकडे बॅड रिव्ह्यू आहे, की हा लॉंग लास्टिंग नाहीये, जो की आपल्याला मोस्टली हवं असतो की आपल्या सोबत म्हणजे लॉंग लास्टिंग असावा. ऍक्च्युली मी हा माझ्या सिस्टरच्या वेडिंगसाठी मुद्दाम घेतला होता. आय थिंक ह्याची प्राइस ना, मी तुम्हाला सांगते, ह्याची प्राइस आय थिंक इथे दिली नाहीये काहीतरी. हा 1090 अशी प्राइस आहे ह्याची. तर एवढा मी मागवला की मला वाटलं की असेल चांगला. मोस्टली बेला विटाचे खूप छान प्रोडक्ट्स आहेत बाकीचे पण, आणि परफ्युम्स पण काही काही बेला विटाचे खूप छान आहेत, जे की आपले 4 पॅकिंग्समध्ये वगैरे येतात, छोटे छोटे स्मॉल साईजमधले. ते पण मी यूज केलेले त्याच्या आधी, तर ते छान होते. बट जेव्हा मी प्राईजच्या नुसार तर हा लॉंग लास्टिंग पाहिजे, बट तेवढा लॉंग लास्टिंग नाही आहे. खूपच थोडा वेळ राहतो, खूपच थोडा वेळ, आणि लॉंग लास्टिंग तर बिलकुल नाही. हा ह्याचा एक बॅड रिव्ह्यू आहे. पण स्मेल इज व्हेरी गुड, स्मेल एकदम गुड आहे. आणि
असं पिंक फॉर्ममध्ये आहे. खूप छान त्यांनी त्याची पॅकेजिंग पण खूप छान दिलेली आहे त्यांनी. पण जे आपल्याला मेन हवं असतं की लॉंग लास्टिंग राहावा ते नाही आहे. सो मला नाही वाटत की हे नाही का काय बोलतात घेण्यासारखं प्रोडक्ट आहे हे. मोस्टली मी तुम्हाला असं म्हणणारच नाही की तुम्ही घ्याच. जस्ट मी दाखवलं की हे नायकावरून बघायचं असेल तर असं बघू शकता. पण हे बिलकुल लॉंग लास्टिंग नाही आहे. मला बिलकुल आवडलेलं नाही आहे हे. कारण मी त्यासाठी एवढे पैसे त्यात घातल्यानंतरही एकच हे असतं की ॲटलिस्ट लॉंग लास्टिंग तरी असावं. बट हा लॉंग लास्टिंग नाही आहे. सो ह्याचा यूज करून पण काही म्हणजे उपयोग नाही आहे असं मला वाटतो. कारण मी आता 2-3 वेळेस यूज केलं. बट फार 1 तास राहिला असेल, 1 तास पण नसेल राहिलं, लगेच त्याचा स्मेल निघून जातो. सो बिलकुल वर्थ इट नाही आहे हे. बिलकुल वर्थ इट नाही नव्हतं हे माझ्या पूर्ण नायकाच्या हॉलमध्ये. बाकी सगळे प्रोडक्ट्स खूप छान होते. खूप बेस्ट प्रोडक्ट्स आहेत सगळेच, जे की मी रेग्युलर यूज करते आणि आता पण रेग्युलर मी तेच यूज करते. सो त्याच्यामुळेच मी त्या बाकीच्याबद्दल तर माझा खूप छान रिव्ह्यू आहे, फक्त परफ्यूम सोडून. आणि तुम्ही बाकीचे प्रोडक्ट्स पण नक्की तुम्ही ट्राय करू शकता. मी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचं नावही सांगितलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेले आहे. आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही नायकावरून ते ऑर्डर करू शकता. सो येस, हा पूर्ण होता नायकाचा हॉल. जे प्रोडक्ट्स मी नायकावरून ऑर्डर केलेत ते सगळे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि येस, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पूर्ण हॉलचा, किंवा तुम्हाला कुठले प्रोडक्ट्स आवडले असेल ह्यातले, तर तुम्ही ऑर्डर करू शकता नायकावरून. येस, आणि नायकावर सारखं सेल्स पण चालू असतात. सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कळून जाईल जेव्हा सेल येईल तेव्हा मी टाकत राहते. आणि माझ्या इंस्टाग्रामला पण श्रेया डिसले म्हणून अकाउंट आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता. त्यावर पण मी अपडेट देत जाईल की कुठला सेल चालू आहे, कुठला चालू आहे, नाही चालू आहे. सो येस, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.